So good morning everyone and welcome to the new lecture of your mathematics 1 sequence and series. But this chapter is very important from the point of view of your सीए फाउंडेशन. ओके, सीक्वेंस सीरीज इसके ऊपर बहुत ज्यादा वेटेज आपके मैथमेटिक्स में है जो सीए फाउंडेशन को. 11th को तो ये इंपॉर्टेंट है ही, बट वो सीए फाउंडेशन को ऑल्सो प्लेज अ व्हेरी वाइटल रोल. येस. सो आता लक्षात घ्या, इथं आतापर्यंत तुम्ही बरेचसे असे एक्झाम चॅप्टर पाहिले असतील त्याच्यामध्ये असं सिक्वेन्स अँड सिरीज. सो इथे पण पावाळांनो असे बरेचसे चॅप्टर पैकी हा पण एक चॅप्टर आहे की याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट स्टडी करायचे. येस, वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट दैट वी आर गोइंग टू स्टडी इज अ सीक्वेंस, इज अबाउट सीक्वेंस, एंड नेक्स्ट इज व्हाट इज अबाउट सीरीज. तो सीरीज को अपन बाद में जाएंगे, बाद में क्या है सीरीज का ये अपन बाद में देख लेंगे, लेकिन फर्स्ट अंडरस्टैंड व्हाट इज सीक्वेंस. ओके, चलो. सो राइट, गिव हेडिंग सिक्वेन्स. आता ह्यामधला तुम्ही जो सिक्वेन्स आहे त्याची यातला जो टाइप आहे त्यापैकी एक टाइप तुम्ही शिकलेला आहात. कोणता आहे? इन बचपन में एक टाइप तुम्हारा हो चुका है, अरिथमेटिक मीन. Okay, so that is AP that we have already discussed in our previous syllabus. Okay, so give heading sequence. So first of all अपन लिखेंगे बच्चों what is sequence. So write down first heading sequence. ये चैप्टर को जितना अंडरस्टैंड करेंगे उतना बेसिक, जितना बेसिक करेंगे उतना अच्छा रहेगा, क्योंकि इसके अंदर फॉर्मूलाज तो है ही और उसका दिमाग भी बहुत बहुत कुछ लगाना है इसके अंदर. सो राइट डाउन sequence is collection of numbers. Sequence is collection of numbers arranged in definite order. Arranged in definite order and obtained in succession. SUCCESSION. And obtained in succession according to some definite rules. According to some definite rules. Full stop. Next line. In simple words, sequence is a set of numbers which has some pattern. Yes, बच्चों,
मतलब क्या सीक्वेंस, मतलब क्या बोल रहे हो, ऐसी ऐसे नंबर कि जिनको आप जब अपन ये करेंगे, एक गो थ्रू करेंगे, तो उसके अंदर अपने को एक पैटर्न दिखाई देगा, और वो पैटर्न अपन एक फॉर्मूला से भी प्रेजेंट कर सकते हैं. यस. वो जो ऑर्डर आहे, जसं आपल्याला बघा तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे असे क्वेश्चन येतात की नाही का, 1 5 7 10, मग सांगा पुढचा नंबर काय असेल. मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन शोधतो आणि नंतर आपण पुढचा नंबर आपण काढतो ना. सो दॅट इज सिक्वेन्स. जो करते आपण वो क्या बच्चो, सिक्वेन्स. असे व्हॉट्सअपला येतात की नाही मेसेजेस आपल्याला बरेचसे. दॅट काइंड ऑफ. ओके. चलो, सो राइट डाउन. इन जनरल, इन जनरल, sequence is written as, in general, sequence is written as tn. Next, the finite sequence. Next, the heading finite sequence. A sequence containing, a sequence containing finite number of terms finite number of terms is called as finite sequence. Next, in the infinite series. Infinite series. Write down. A sequence is said to be infinite a sequence is said to be infinite if it is not finite. If it is not finite. ओके. तो हे दोन आपण पाहिले पहा, जे ज्याला एंड असेल, जिस सिक्वेंस को क्या होगा बच्चों, एंड रहेगा, उसको अपन क्या बोलेंगे, फाइनाइट. जिसके सामने डॉट 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 रहेगा, मतलब वो चलते ही जा रहा है, चलते जा रहा है, उसको अपन क्या बोलेंगे, इनफाइनाइट. ओके. चलो, राइट डाउन नोट्स. गिव हेडिंग नोट्स. Excuse me. Write down note number 1. Individual numbers forming sequence, individual numbers
forming sequence are called as terms. Are called as terms. Number two, order of terms order of terms is important is important in sequence. इन सिक्वेन्स. लक्षात घ्या त्यांचं काय म्हणणं आहे की जी ऑर्डर आहे ती महत्वाची आहे, कारण की आपण काय करतो फॉर्म्युला डिफाईन करतोय ना, व्हॉट वी आर डुईंग फॉर्म्युला, आणि जर प्रिव्हियस जर नंबर असेल त्याच्यावर डिपेंड असेल की आपला पुढचा नंबर काय असणार आहे. सो इथे आपल्याला त्या नंबरची काय वाढनो पोझिशन ही जास्त इम्पॉर्टंट आहे. जर का आपण त्याला कसे पण जर लिहिले तर आपला सिक्वेन्स इथे फॉर्म होईल का? द सिक्वेन्स विल नॉट बी फॉर्म्ड. आर यू गेटिंग दिस बच्चो? एव्हरीवन अंडरस्टूड? नेक्स्ट हेडिंग घ्या. नेक्स्ट नंबर 3, sequence that follow specific rule sequence that follow specific rule are called are called progression. Are called as what? Progression. ओके. अभी अपन हल्लू 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 अपने टॉपिक के ऊपर आ रहे. नंबर नेक्स्ट, नंबर 4, आई थिंक करेक्ट. नोट नंबर 4, sequence is denoted by sequence is denoted by नेक्स्ट लाइन लिया T1 T2 T3 T4 up to Tn minus 1 Tn. आपण त्याला टी ने पण डिनोट करू शकतो किंवा ए ने पण डिनोट करू शकतो. बस टीच्या ठिकाणी आपल्याला ए पुट करावं लागेल. लाईक A1 A2 A3 A4 अप टू An minus 1 comma An. where 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 T1 is called as first term. T1 is called as first term next line. T2 is called as second term
and Tn is called as nth term or general term. General, general term. ओके, सो दिस वाज ऑल अबाउट सीक्वेंस। तो सीक्वेंस के बारे में अपन क्या देखा कि सीक्वेंस मतलब क्या है कि इट इज कलेक्शन ऑफ नंबर्स, इट इज अ काइंड ऑफ कलेक्शन ऑफ नंबर्स विच हैज सम पैटर्न, जिनके अंदर कुछ तो क्या है, पैटर्न है। मतलब वो एक रूल को फॉलो कर रहे हैं और उनका जो लिखने का जो ऑर्डर है दैट नीड्स टू बी टेकन इनटू अकाउंट। एवरीबॉडी, एवरीवन, यस, अंडरस्टूड। तो उसको अपन क्या बोलेंगे, उसको सीक्वेंस बोलेंगे। यस, अभी सीक्वेंस में अपन ने फर्स्ट चीज अपन ने जो देखी है, जो अपने बचपन में जो अपन ने देखी है बच्चों, दैट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन। यस, होप यू गाइस रिमेंबर दिस। अरिथमेटिक प्रोग्रेशन सर्वांनी पाहिलंय in your previous primary education? Have you seen? Everyone reply, everyone reply. Okay, डोंट वरी, लहानपणी जरी झाले असेल तरी आपण तिथे त्याला पूर्णपणे कव्हर करणार आहोत, कारण की इन सीए फाउंडेशन वी हॅव दॅट ॲज वेल. ओके, ऍटलीस्ट आपण त्याचे फॉर्म्युले तरी लिहून घेऊ, एक्झाम्पल तर आपल्याकडे नाही आहेत. ओके, आपण प्रिव्हियस लेक्चरला प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये पाहिलंय अरिथमेटिक प्रोग्रेशन, आपण इथे पाहणार आहोत जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सो हा आपला मेन पोर्शन आहे, कारण की इथे पहा, इथे लेट स्टडी मध्ये दिसते तुम्हाला, they are only talking about GP, 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 and GP. They are not talking about AP anywhere. But we will check what is AP. Okay, chalo. So heading the arithmetic progression. Give heading arithmetic progression. जो अपन लिख लेंगे पूरा अपने अपने एक नोटबुक में पूरा उसका समरी रहना चाहिए, की असं नाही की काही आहे ते 10वीला आहे, काही आहे ते आपलं 11वी मध्ये. नो, आपण पूर्ण लिहून घेऊ, कारण की इट इज देअर फॉर युअर सीए फाउंडेशन, राइट? चलो, सो राइट डाउन. Give heading arithmetic progression. सर अरिथमेटिक सिक्वेन्स का नाही म्हणत बघा ना, इथं पहा ना, इथं आपल्याला त्यांनी क्लिअरली सांगितलं ना, काय सिक्वेंस दैट फॉलो स्पेसिफिक रूल आर कॉल्ड एज व्हाट, प्रोग्रेशन. ओके, तो एपी में भी एक स्पेसिफिक रूल फॉलो होता है और जीपी में भी एक स्पेसिफिक रूल फॉलो होता है. ये बच्चों बोलो ना, इन दोनों में एक स्पेसिफिक रूल अपन क्या करते हैं, फॉलो करते हैं, और उसी की वजह से उसको क्या बोलते हैं अपन, प्रोग्रेशन बोलते हैं, ना कि सीक्वेंस. यस, ओके, चलो, तो राइट डाउन arithmetic progression. Write down. A sequence is said to be in AP. A sequence is said to be in AP a sequence is said to be in AP if if difference between if difference between two consecutive terms, difference between two consecutive terms
is constant. Is constant. म्हणजेच काय, जर आपल्याला एखादा सिक्वेन्स दिला आणि त्याच्यामधला असं डिफरन्स कसा असेल बाळांनो, सर्वांमधला सारखा असेल, तर आम्ही त्याला काय म्हणणार आहोत, तर बाळांनो बोलो, उसको हम बोलेंगे एपी. म्हणजेच काय, 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा. दॅट इज ऑल एपी. प्रत्येक टर्म मध्ये कॉमन डिफरेंस है बाळांनो. यस, तो उसको हम क्या बोलेंगे, एपी बोलेंगे. गेटिंग दिस? चलो राइट डाउन. that is आपण त्याला सिम्बॉलिकली कसं लिहिणार, टी एन प्लस 1 माइनस टी एन इज इक्वल टू डी आना चाहिए. इज इक्वल टू क्या आना चाहिए, डी. where d is constant. Where d is constant number. For example, 3, 5, 7, 9 dot dot dot. या सर्वांमध्ये डिफरन्स कॉमन आहे. 5 3 गेले. टी एन प्लस 1 माइनस टी एन कितना है बच्चों, 2. टी एन प्लस 1 माइनस टी एन कितना है बच्चों, अगेन 2. टी एन प्लस 1 माइनस टी एन अगेन कितना है बच्चों, 2. यस, समझा? चलो राइट डाउन. आता बाळांनो मला इथं काय करायचं, nth टर्म साठीचा मला काय करायचं, फॉर्म्युला तयार करायचा. ओके, मला सांगा एपी ची फर्स्ट टर्म ही आपण कशाने डिनोट करणार बाळांनो, ए ने डिनोट करू, ए ने. ओके, कारण की आपण वरती पाहिजे ए ने डिनोट करतो आणि आपण त्याचा डिफरन्स आपण काय करू, डी ने डिनोट करू, जो आपण ऑलरेडी करतो आहोत. ओके, मला सांगा की त्याची फर्स्ट टर्म कशी असेल बाळांनो, मग फर्स्ट टर्म फक्त काय असेल, ए. ओके, ए इट सेल्फ, कारण की आपण फर्स्ट टर्मलाच ए बोललोय ना. मग सांगा सेकंड टर्म, माझी सेकंड टर्म काय असेल, मी ह्या ए मध्ये माझा डिफरन्स ऍड करू. तसे तर पहा, 3 मध्ये मी डिफरन्स ऍड केला 2, मला 5 मिळून जाईल. येस, थर्ड टर्म कशी येईल बाळांनो, ए प्लस मी 2दा डिफरन्स ऍड करू का, 2दा. म्हणजेच मी ए मध्ये जर मी 2 डिफरन्सला 2 ने मल्टिप्लाय केला, गेले 4, 4 आणि 3 किती झाले, 7 झाले. येस, तसंच जर का मला फोर्थ टर्म काढायची असेल तर मी कोणतं फॉर्म्युला वापरतो, ए प्लस ह्याला मी 3दा मल्टिप्लाय करू, 3d. येस, आय गेटिंग दिस. हे आपण लहानपणी पाहिले म्हणून आपण एकदम फास्ट आलो इकडे. ओके, त्याचप्रमाणे जर का मला माझी nth टर्म काढायची असेल, nth टर्म, तर पहा ज्यावेळेस मी फोर्थ टर्म काढत होतो, फोर्थ टर्म, त्यावेळेस मी डिफरन्सला त्याच्यापेक्षा एकाने मल्टिप्लाय केला. समजते ना, फोर्थ टर्म काढायला मी 3 ने मल्टिप्लाय केला, म्हणजे मी काय केला, 4 मायनस 1 ने मल्टिप्लाय केला की नाही, समजतंय? तसंच मी मला जर nth टर्म काढायची असेल तर मी काय करेल बांधनो, मी तर फर्स्ट टर्म घेईल प्लस त्याच्यामध्ये n मायनस 1, म्हणजे जी टर्म काढतोय
त्याच्यामधनं एक लेस करेल आणि त्याला डिफरन्सने मल्टिप्लाय करेल आणि त्या दोघांची ऍडिशन करून टाकेल. आर यू गेटिंग दिस? So easiest way, this is how the nth term denoted by Tn is obtained. So write it down. ये पूरा लिखा तो भी चलेगा. ओके बच्चों, ये समझा? ओके, अभी आ जाओ नेक्स्ट चीज पे. देखो, सम ऑफ टर्म्स गिविंग सम ऑफ टर्म्स. ओके, सो सम ऑफ टर्मचा फॉर्म्युला करण्याआधी मी सांगतो आपल्याला एक गोष्टीचा फॉर्म्युला माहिती बच्चो, काय एक्स बार का फॉर्म्युला क्या बोलो बच्चो? समेशन ऑफ एक्स अपॉन एन. एवरीवन ओके? अगर मैं इसको ऐसे कन्वर्ट करूं, समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स बार इंटू एन. ओके, म्हणजेच ही काय म्हणू, सम ऑफ ऑल द टर्म्स आहे की नाही. समेशन ऑफ एक्स मतलब क्या है? सम ऑफ ऑल द टर्म्स आहे की नाही. मी जे म्हणतोय ते 2 मिनिटं डोक्यात घ्या. समेशन ऑफ एक्स म्हणजे काय, सर्व नंबरची टोटल आहे की नाही. जेवढे पण आपल्याला टर्म्स दिलेले आहेत त्या सर्वांची टोटल आहे की नाही. एव्हरीवन रिप्लाय. समेशन ऑफ एक्स म्हणजे काय असतो, इट इज द टोटल ऑफ ऑल द टर्म्स. करेक्ट. आता टोटल ऑफ ऑल द टर्म्स काढण्याचा एक माझ्याकडे फॉर्म्युला काय तयार झाला, की जो ऍव्हरेज आहे ना, ऍव्हरेज घ्या आणि त्याला नंबर ऑफ आयटम्सने मल्टिप्लाय करा. ऑब्वियसली गोष्ट आहे. जसं तुम्हाला किती टक्के पडले टेन्थला, तुम्हाला टक्के पडलेत 90%. तुम्हाला सब्जेक्ट होते 5, त्याला मल्टिप्लाय करा, यू विल गेट युअर टोटल मार्क्स 450. असंच आहे की नाही. ओके, तर सेम वे मध्ये तोच फॉर्म्युला आपण काय करतो इथे अप्लाय करत आहोत, जिथे आपण काय करतो ऑल द टर्म्स, सम ऑफ टर्म्स साठीचा फॉर्म्युला कोणता लावतो पहा, एन इंटू ऍव्हरेज. एन इंटू ऍव्हरेज. आता लक्षात घ्या, एन तर माझा ऍज इट इज राहील, पण ऍव्हरेज मला सांगा मी काय करेल, फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म होल डिवाइडेड बाय 2. येस, ह्यालाच मी ऍव्हरेज म्हणेन की नाही. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म डिवाइड बाय 2. बोलो बच्चों. इन केस ऑफ एपी. ओके, सो इथे पहा एन इंटू, मला सांगा माझी फर्स्ट टर्म काय आहे ए, प्लस लास्ट टर्म काय बनणं माझी, जस्ट आपण काढली ए प्लस एन मायनस 1 इंटू डी अपॉन 2. येस, सो माझा फॉर्म्युला काय तयार झाला पहा, एन ह्या 2 ला मी बाहेर घेऊन येतो, एन अपॉन 2. ओके, आतमध्ये पहा ए प्लस ए काय बनून जाईल 2a प्लस
n minus 1 into d. Yes, आणि ही जी सम ऑफ टर्म्स आहे, इज डिनोटेड बाय Sn. It is denoted by what? Sn. Isn't it interesting? So write it down. Sn. हेच तुम्ही लहानपणी पाहिले सर्वांनी, एव्हरीवन, अबाउट एपी. जिथे तुम्ही डायरेक्ट ह्या फॉर्म्युला रट्टा मारला असेल, पण फॉर्म्युला कुठनं आला हे माहित नसेल. दिस इज द लॉजिक बिहाइंड दैट. एक्स बार का फॉर्मूला वहां पे यूज होता है. डन. राइट डाउन नोट्स. राइट डाउन नोट्स. If, write down notes, if to the each term of AP, if to the each term of AP comma a fixed non-zero number, a fixed a fixed non-zero number, non-zero number is added, is added or divided or multiplied, or multiplied, then the resulting progression is in AP.
Note number 2. Note number 2. While solving problems on AP, while solving problems on AP, it is convenient it is convenient to take consecutive terms as follows. Consecutive terms as follows. आठवतं हे तुम्हाला प्रिव्हियस एक चॅप्टर प्रिव्हियस सेंटर मध्ये जेव्हा नाही का 3 टर्म्स आर इन एपी मग तुम्हाला टर्म्स अज्युम करावं लागत होत्या. ओके चलो जेव्हा 3 टर्म्स असतील तेव्हा आपण काय घेणार 3 टर्म्स ऍज a minus d, a and a plus d. उसके बाद 4 टर्म्स as a minus 3d, a minus d, a plus d and a plus 3d. म्हणजे ज्यावेळेस आपण इव्हन हे काढतो ना टर्म्स त्यावेळेस इव्हन नंबर मधले ऑड नंबर आपल्याला विसरून जायचे. सो इव्हन नंबर आपल्याला विसरून जायचे. इव्हन काढताना ऑर्डर घ्यायचे आपल्याला सर्व ऑड. जसं 1 3 1 3. उसके बाद 4 के बाद कितना 5 टर्म्स एज. इसका तो कोई टेंशन ही नहीं. जब ऑड रहता है तब क्या करेंगे अपन सब लेंगे. ए लेंगे उसके बाद ए के बाद ए प्लस डी लेंगे उसके पहले ए माइनस डी भी लेंगे और ए माइनस 3d भी लेंगे और यहाँ पे ए प्लस 3d भी लेंगे. म्हणजे सर्व एका लाईन मध्ये घेणार जेव्हा ऑड असतो त्यावेळेस. ओके बच्चों तो ये था अभी तक का अपन ने जो कुछ भी देखा इन आवर प्राइमरी एजुकेशन उसका रिवीजन. ये अपने बुक में रखना है अपने को. इसको अपन फ्युचर में यूज करने वाले. ओके तर आज आपण इथे थांबणार आहोत आणि बाकी उद्या आपण सुरू करणार आहोत जॉमेट्रिक प्रोग्रेशन द ऍक्च्युअल सिलेबस ऑफ 12th. यस दिस वाज योर रिवीजन पर्पज. ओके बच्चों सो रुकते यहाँ पे बाकी अपन देखेंगे कल. हैव अ नाइस डे गाइस. सी यू टुमारो.